झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर पोलिसांची धाड। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले असून शहरातील बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। धुळे शहरातील सहजीवन नगर भागात हा मिनी कारखाना असून संशयित गणेश निकम हा आपल्या राहत्याच घरातून हा अवैध कारखाना चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले। आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशिनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे। त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केली आहे। यावेळी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे 800 लिटर स्पिरिट, नामांकित कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांचे बूज व इतर साहित्य असा एकूण सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हा कारखाना उद्ध्वस्त करून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।